नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. माझा 2 वेळा पराभव झालेला असला तरी मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचं मोठं वक्तव्य. पण काँग्रेस आमच्या रक्तात, काँग्रेस सोडून जाणार नाही, सुशील कुमार शिंदेंकडून स्पष्ट. सोलापुरात चंद्रकांत पाटील आणि सुशील कुमार शिंदेंची भेट. अधिकृतपणे सुशील कुमार शिंदेंना कोणतीही ऑफर नाही, मात्र भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. नितीन गडकरींनी मला ऑफर दिलेली नाही. ज्यांनी ऑफर दिली त्यांचं नाव सांगू शकत नाही. तर प्रणिती शिंदे स्वतंत्र व्यक्तिमत्व, तिच्या मनातील माहिती नाही. सुशील कुमार शिंदेंचं स्पष्टीकरण. सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना कोणती ऑफर दिली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दावा फेटाळला. जुनी काँग्रेस आता राहिलेली नसून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अधोगती. तरुण पिढी मोदींच्या नेतृत्वाने भारावलेली. सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर दरेकरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात भाजप अस्वस्थ, त्यांना पराभव समोर दिसतोय. पृथ्वीराज चव्हाण यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. भाजपला पराभव समोर दिसत असल्याने सुशील कुमार शिंदेंना ऑफर दिल्याचा चव्हाण यांचा दावा. तर सुशील कुमार शिंदे काँग्रेसमध्येच राहतील, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य. फडणवीसांनी कासरा हाती घेतला, आता राज्याचा कारभार हाती घ्यावा. कराडमध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचं सूचक विधान. शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी. मिंधे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. शिंदेंचे 10 लाख घेतले ती खरी पाकिटमारी, ते पैसे परत करा. संजय शिरसाडांचा पलटवार.